gentlemen, as you would wait. आणि सोबतच मी मंचावर पुन्हा एकदा पूजा सावंत चव्हाण यांचं स्वागत करीत असेल डायरेक्टर नागपूर ब्रांच श्री राज पितलवार यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन पूजा सावंत यांचं पुष्पगुच्छाने स्वागत करा. Yes, category, but I love Abhishek Bachchan. Western or traditional? Traditional. All the time. All the time. Favorite food? Pani puri. Okay. Lipstick की टिकली? टिकली. अगं किती गोड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यासाठी. लिपस्टिक सगळ्यांना कॅरी करता येते, टिकली सर्वांना कॅरी करता. लेफ्ट मीडिया ग्रुपचा. आणि तेव्हा मी त्याला प्रश्न विचारला होता की हे झाले फक्त मुंबई पुण्याचे उद्योजक जे आहेत, ऑन्टरप्रेनर्स आहेत, पण तमाम महाराष्ट्रात अनेक उद्योजक आहेत ज्यांनी बिझनेसेस सुरू केले किंवा अनेक वर्ष त्यांचे बिझनेसेस सक्सेसफुल झाले. व्हॉट अबाउट देम? तू काय करणार आहेस? सो तेव्हा त्याने मला सांगितलं होतं की माझा प्रयत्न आहे महाराष्ट्रात सगळीकडे जाऊन आम्ही हा जो पुरस्कार सोहळा आहे तो करू. आणि मी त्याच वेळेस त्या रंगमंचावर त्याला असं म्हटलं होतं की मी प्रार्थना करेन माझ्या जगदंबेकडे की हे जे स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपचा उद्योगरत्न पुरस्कार आहे तो इतका मोठा व्हावा की ह्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी शहरं कमी पडावी. आणि नेमकंच तसं झालंय. मी खास एका दुसऱ्या देशातून या अवॉर्ड फंक्शनसाठी इथे आले. यावेळेस विदर्भातले अनेक उद्योजक आहेत आणि आय एम शुअर हेच नाही अजूनही अनेक असतील, पण इट्स व्हेरी डिफिकल्ट ह्यांच्यासाठी ती लिस्ट बनवणं आणि मग प्रत्येकाला पुरस्कार देणं. त्यामुळे निलेश खूप छान काम केलंस आणि आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड टू मीट एव्हरीबडी. कारण मला आठवते मुंबईला जेव्हा तो अवॉर्ड झाला होता तेव्हा प्रत्येकाची माहिती इथे लिहिली सुरू झालेलं. तो पण एक बिझनेसच आहे आणि मला असं वाटतं की फक्त महिलांसाठी नाही तर कोणीही पुरुषांना सुद्धा किंवा कोणालाही कुठल्याही वयात बिझनेस सुरू करता येऊ शकतो. हे एक बेसिक रूल आहे. कुठलाही बिझनेस सुरू करायला फक्त आत्मविश्वास लागतो. जरा कुठेही जर पराभव आला तर एक जो राग असतो की हे का झालं माझ्यासोबत, हे होऊच नाही शकत माझ्यासोबत, आणि पुन्हा जे उभं राहणं असतं ना ते आय थिंक बिझनेस करताना द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यश अपयश जे काही आहे एक्सेप्ट करून गिव्हअप न करता पुढे जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तसं पूजा लग्नानंतर आता तुझं बॅलन्स लाईफ कसं सुरू आहे, पर्सनल आणि प्रोफेशनल, त्याच्यामध्ये चक्की तर नाही दिसतायत ना? नाही, आता जस्ट सुरू झालं. जसं मी मगाशी म्हणाले या कार्यक्रमासाठी मला परत यावं लागलं, पण आता कुठे बॅलन्स करणं सुरू झालं. पण आय एम शुअर मी नेहमीच माझी फॅमिली आणि माझं करिअर याच्यात बॅलन्स राखला आहे छान आत्तापर्यंत तरी. आणि आय एम शुअर ही पण जी एक नवीन मार्ग जो ओपन झालाय माझ्या लाईफमध्ये इव्हन आय बी सक्सेसफुल टू बॅलन्स. डेफिनेटली. एकदा पूजासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज आपल्याला लाभल्यात आणि माहिती आहे तुझ्यासाठी खास एक मोठा सरप्राईज आमच्या स्विफ्ट अँड लिफ्ट कडून आहे. तर त्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं सोफ्यावर तुम्ही टेक युअर सीट. आणि मिस्टर मयूर देशमुख अँड माधुरी देशमुख एक बार जोरदार तालियों के साथ एवरीवन. एक ही घर में 2. थैंक यू. Congratulations, Dr. Amrapali.
वर होता आणि तो मी होस्ट केला होता. त्यासाठी मी विदर्भात छान 4-5 दिवस थांबले होते. मस्तपैकी इथल्या जेवणावर मी तावा मारला होता. खूप वेगळी टेस्ट होती, कारण कोकणातल्या मुलीसाठी विदर्भातलं जेवण हे खूपच वेगळं होतं आणि खूप सुखकर असे 4-5 दिवस गेले ते. अगदी गडचिरोली पासून नागपूर, अमरावती, चिखलदरा सगळं फिरून झालंय माझं. सो जेव्हा जेव्हा मला कळतं की विदर्भात कार्यक्रम आहे, जवळपास उड्या मारत मी विदर्भात येते. ताडोबाला मी एकदा कार्यक्रमासाठी गेले आहे. सो मला फार आवडतं इकडे यायला, नो डाऊट अबाउट दॅट. उद्योजकांसाठी जे पोहोचू शकले नाही त्यांच्यासाठी आपला काय सांगू? खूप मेहनत अजून घ्यावी लागणार, कारण कुठेतरी पोचायला खूप मेहनत असावी लागते, लक सोबत असावं लागतं. आणि जर आपण त्या ठिकाणी आज नाही आहोत तर कुठेतरी कमी पडत असू शकतं. पण आज नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही कधीच नसाल. डेफिनेटली पुढच्या वर्षी जे या वर्षी इथे येऊ शकले नाहीत ते सगळे असतील आणि आय एम शुअर अबाउट इट. आज उद्योग रत्न विदर्भातील उद्योजकांना मला आणि एकाच छताखाली अनेक क्षेत्रातले उद्योजक होते. म्हणजे असं नव्हतं की फक्त मेडिकल डॉक्टर्स होते किंवा फक्त डिजिटल क्षेत्रातले होते, तर ॲग्रोकल्चर पासून, बिल्डिंग पासून ते रिअल इस्टेट पासून अनेक जण होते. काही जण तर फॅशन क्षेत्रातलेही होते. सो विदर्भातले इतके सगळे उद्योजक एका छताखाली आणण्यासाठी स्विफ्ट अँड लिफ्ट मीडियाने खूप प्रयत्न केला आणि आज एका रात्रीत मला या सर्वांना भेटता आलं, त्यांच्याशी छान गप्पा मारता आल्या. सो आय एम व्हेरी हॅपी आणि खूप अशी यादगार राहणार आहे ही रात्र माझ्यासाठी. थँक्यू सो मच. आणि तुम्ही मीडिया सुद्धा अगदी वेळ काढून थांबलात आमचा पुरस्कार सोहळा संपेपर्यंत. सो थँक्यू सो मच. पुन्हा जेव्हा कधी नागपुरात येईन, विदर्भात येईन, तेव्हा अजून खूप गप्पा मारू आपण, प्रॉमिस करते. येस. मला वाटतं आणखी व्हावेत, कारण आपण शाळेत असताना सुद्धा धावण्याच्या शर्यतीत पहिले आल्यानंतर जी छोटीशी ट्रॉफी मिळाली होती, त्या ट्रॉफीचा आज तसा काही फायदा नाहीये, पण ती जेव्हा आपल्या शोकेसमध्ये असते तेव्हा एक थोडंफार का होईना थोडं गर्वाचं असतं की अरे मी पहिला आलो होतो, मी दुसरी आले होते, मला हे पारितोषिक मिळालं होतं. सो हे अवॉर्ड्स फंक्शन जे असतात ना ते खूपच इम्पॉर्टंट असतात, कारण ना ते बळ देऊन जातात. आपण जो काही प्रयत्न करत असतो, एक अवॉर्ड हातात येतं आणि आपल्याला वाटतं की क्या बात आहे यार, यानंतर मी अजून प्रयत्न करेन आणि अजून मोठं अवॉर्ड मला मिळेल. सो मला वाटतं अवॉर्ड्स खूपच गरजेचे आहेत आणि विदर्भातल्या उद्योजकांना आज अवॉर्ड मिळाले आहेत, त्या सर्वांना माझ्याकडून दिनेश भाऊ, एक प्रश्न. आतापर्यंत ऑल ओव्हर इंडिया आम्ही जवळपास 15 प्रोग्राम्स राबविलेत, पण त्यानंतर मला कळलं की जो विदर्भ आहे, जिथून ज्या मातीतून मी आलोय, ज्या क्षेत्रातून मी आलोय, तितक्याच उद्योजकांना वाव देण्यासाठी अजून मी पुरस्कार सोहळा आयोजित केला नाही. सो हेच माझ्या मनात होतं आणि मॅमनी मला सजेस्ट केलं होतं की तू बाकी सर्व ठिकाणी प्रोग्राम्स आयोजित करतोयस, सो विदर्भाचं तुला का लक्ष नाही. सो ते लक्षात ठेवूनच मी विदर्भ उद्योगरत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि विदर्भातील उद्योजकांना सन्मानित करण्याचा प्रयत्न केला. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.